माईल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. कसे आहात सगळे? हाऊ आर यू? एक आवाज मनापासून निघणारा, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. कारण जोपर्यंत हा इनर लेवल पासून व्हॉइस येणार नाही ना, ते हसणं सुद्धा तुमचं प्लास्टिक स्माइल राहणार आहे. तर एकदम कोणी जर विचारलं तुम्हाला तर वो अंदर से आवाज आनी चाहिए. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. स्वस्त म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्त. मस्त म्हणजे आयुष्याचा प्रत्येक क्षण एन्जॉय करून राहिले आहे आणि त्याचा रिझल्ट जीवनामध्ये जबरदस्त आहे. कारण बघा, रामकृष्ण ही आले गेले, त्याहून जग का ओसची पडले. कुणाहीमुळे जग थांबणार नाही. आपण आहोत, उद्या नाही असणार, तर जग थांबणार नाही. आपण जन्म आणि मृत्यूच्या मधला हा प्रवास कसा करतो त्याच्यावर आपल्या जीवनाचा आनंद, आपल्या यशाचा आनंद, आपल्या कुटुंबाच्या यशाचा आनंद निर्भर असतो. आणि म्हणून या 10 दिवसांमध्ये आपण त्या आनंदाला स्पर्श करतोय आणि त्या स्पर्शामध्ये आज आपण जाणून घेतोय रेकी काय आहे. ठीक आहे. आता आपल्याला कुठली माहिती शोधायची असली, नवनाथ सर, कुठे शोधतो आपण? एखाद्या माहिती जर आपल्याला पाहिजे असलं तर कुठे शोधत असतो? गुगल. चला आपण पण आता गुगलवर जाऊ. मग रेकी काय आहे जाणून घेण्यासाठी आपण पण गुगलवर जाऊ आणि गुगल बाबाला म्हणू, एक सर्च करू आपण इथे, रेकी इन हॉस्पिटल. रेकीची स्पेलिंग आहे REIKI इंग्लिश मध्ये, इन हॉस्पिटल. ओके. काय लिहिलंय नवनाथ सर, वाचा बरं. थोडं झूम होईल का हे? हा, होते. रुग्णालयातील रेकीचा वापर हा पर्यायी उपचार पद्धतीचा एक प्रकार आहे. यामध्ये उपचार करणारा व्यक्ती रुग्णाच्या डोक्यावर आणि शरीरावर हात ठेवून सार्वत्रिक जीवनशक्ती ऊर्जा संक्रमित करतो, ज्यामुळे आराम मिळतो, वेदना कमी होतात आणि बरे होण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते, असे मानले जाते. मात्र वैद्यकीय दृष्ट्या या उपचाराच्या दर्जाचे संशोधन उपलब्ध नाहीये. म्हणजे रेकीला भारतामध्ये सुद्धा लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून हे दिलं, म्हणजे मान्यता नाहीये. पण आता आपण गंमत बघूया. ज्या रेकीला म्हणजे हे नाही, आपण इथे मराठी सोडून देऊ. एक मिनिट, रेकी इन हॉस्पिटल पॅक आणि एंटर करू. तर बघा, आता इमेजेस काय आल्या, आपण टाकलं रेकी इन हॉस्पिटल. आता या ज्या सगळ्या इमेजेस आहे, तर आज जगामध्ये बऱ्याचशा देशांमध्ये, अमेरिका, लंडन, अमेरिका, जपान, चीन, रशिया, अशा प्रत्येक देशामध्ये अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून रेकी वापरली जाते. मग आता जी रेकी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती कुठेतरी अंधश्रद्धा असेल का? काय वाटतं? नाही. निश्चितच ती ऊर्जा कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. आणि या रेकीमध्ये संशोधन, म्हणजे आज भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर कविकुलगुरू कालिदास विद्यापीठात योग अँड नॅचरोपॅथीमध्ये रेकी हा विषय शिकवला जातो. सनराइज युनिव्हर्सिटीमध्ये MSc इन रेकी उपलब्ध आहे. आणि भारतामध्ये अनेक ग्लोबल युनिव्हर्सिटी आहे ज्या रेकीमध्ये PhD देखील करवतात. मग याचा अर्थ, ज्या गोष्टी म्हणजे सायंटिफिक दृष्ट्या जर इथला प्रूव्ह केलं, म्हणजे मी आता इथून 2023 जानेवारीमध्ये दिल्लीमध्ये रेकी कौन्सिल ऑफ इंडियाचं एक कॉन्फरन्स होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये सायंटिफिक रिझल्ट ऑफ रेकी हा विषय मी प्रेझेंट केला. आणि त्याच्यात तुम्ही गुगलवर, आपल्या युट्यूब चॅनलवर जा माझ्या, आणि कॅन्सर रिव्हर्स कसा झालेला आहे त्याचा एक व्हिडिओ आहे. रचना शहा यांचा कॅन्सर, 4 स्टेजचा कॅन्सर, जिथे डॉक्टरांनी म्हटलं होतं की आयुष्य 40 दिवसांचं आहे, त्यांच्याच मुखातनं तुम्ही ती स्टोरी ऐकू शकता. अर्धा तासाचा व्हिडिओ आहे. आणि त्यांनी ती स्टोरी, आताही त्या स्वस्त आहेत. जिथे डॉक्टरांनी 40 दिवसाचं आयुष्य म्हटलं होतं 2019 म्हणजे 20 मध्ये, आता 25 सुरू आहे आणि त्या एकदम व्यवस्थित आयुष्य जगत आहे. हे रिझल्ट आहेत रेकीचे. आणि
परत एक व्हिडिओ तुम्ही बघू शकता, पुण्यातल्या डॉक्टर डोंगरे फॅमिलीच्या कडचा तो व्हिडिओ आहे, ज्यांच्या घरात तीन तीन डॉक्टर आहे आणि त्यांच्या मिसेसला, जे आपले स्टुडंट आहे, असा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर झाला होता की ज्याच्यातनं त्यांच्या तोंडातनं कंटिन्यू रक्त यायचं, रक्त येऊन तोंड अत्यंत काळं झालेलं होतं. आणि अ, त्या फक्त एक वर्ष, म्हणजे मला भेटण्याच्या आधी एक वर्षापर्यंत त्या फक्त दुधामध्ये म्हणजे दूध आणि पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून लिक्विड फॉर्म मध्ये फक्त गिळायच्या, दुसरा आहार घेऊ शकत नव्हत्या. आज त्या लाल तिखटाचा मिरचीचा ठेचा की हिरवा मिरचीचा ठेचा देखील खाऊ शकतात. आणि मेडिकल घरी तीन तीन डॉक्टर होते, हस्बंड आणि आपल्या मुलगा नसून कॅन्सरवर रिसर्च करत होत्या. पण मेडिकल सायन्सने सांगितलं होतं की याच्यावर औषध नाही, ऑटो इम्युन डिसऑर्डर घोषित केला होता आणि उरलेलं आयुष्य असंच काढावं लागेल म्हटलं असतं. तर सांगायचा मुद्दा रेकी, जिथे डॉक्टर म्हणतात अभी इस पेशेंट को दवा की नहीं दुआ की जरूरत है, ये दुआ वहां से चालू हो जाती है, जी रेकी ऊर्जा आजपासून आपण जाणतो. पण अजून इथे तुम्ही बरेच जण असाल की असं ऐकलं असेल की रेकी करून अमुक एका घटनेला अंजाम दिला, असं कोणी कोणी ऐकलंय का? न्यूज पेपरमध्ये वाचलं असेल किंवा टीव्ही चॅनलवर ऐकलं असेल की रेकी करून काहीतरी घटना. आता पहलगामला जी घटना झाली होती तिथे पण रेकी केली होती, असं न्यूज चॅनलमध्ये सांगितलं होतं. ऐकलं होतं? ओके. आता ती रेकी म्हणजे काय, पहिले समजावून सांगते. त्या रेकीचा आपल्या रेकीशी काही संबंध नाही. आपण जी रेकी शिकतो आहे तिची स्पेलिंग REIKI आहे आणि हा जपानी शब्द आहे. काय शब्द आहे? जपानी शब्द आहे. आणि या शब्दाचा अर्थ आहे सार्वत्रिक जीवनशक्ती. जी जीवनशक्ती, प्राण ऊर्जा सर्वत्र व्यापलेली आहे, ती जीवनशक्ती म्हणजे रेकी आहे. मग ती रेकी कोणती? तो फ्रेंच शब्द आहे. समजा नवनाथ सरांना एखादी फॅक्टरी काढायची आहे. मग फॅक्टरी काढायसाठी नवनाथ सर काय करतील? जागा बघतील, बरोबर आहे. मग तिथे कच्चा माल मिळतो का व्यवस्थित, तिथे लेबर वर्ग मिळेल का, मशिनरी ट्रान्सपोर्ट सिस्टम व्यवस्थित आहे का, हे सगळं बघावं लागेल, बरोबर नवनाथ सर? एखादी फॅक्टरी काढायला हे सगळं परीक्षण करावं लागेल की नाही? तर या हो. परीक्षणाला, जे तुम्ही हे परीक्षण कराल या परीक्षणाला फ्रेंच भाषेत रेकी म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी जे पूर्ण अवलोकन करणं त्याला रेकी करणं म्हणतात. आणि ती रेकी आपण करत नाही. आपण जी शिकतोय ती स्पर्श चिकित्सा पद्धती, जपानी चिकित्सा पद्धती आहे. म्हणजे जे लोकांमध्ये भरपूर गैरसमज असतो की मॅडम हे काम रेकी, रेकी कुठे निगेटिव्हिटीसाठी काम करत नाही. जसं नवनाथ सरांना फॅक्टरी काढायसाठी ते अवलोकन करतील एका पॉझिटिव्ह कामासाठी, तसंच जसं त्यांना एखादा हल्ला करायचा आहे तर तिथे सुरक्षा व्यवस्था कशी आहे, केव्हा जास्ती वर्दळ असते, केव्हा कमी वर्दळ असते, या पद्धतीचं अवलोकन करणं ह्या देखील त्या रेकीमध्ये मोडतो. कोणतं रेकी? फ्रेंच रेकीमध्ये. म्हणजे पूर्ण त्या जागेचा आपल्याशी आपण जी रेकी शिकतोय, कारण जी रेकी शिकतोय तिच्याबद्दल गैरसमज नको, पहिले ती जाणून घ्यायला पाहिजे. आपण जी ऊर्जा शिकवतो ही शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्या सोडून जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाचं साधन आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? इथे उपस्थित सगळ्या लोकांना, 201 लोक प्रेझेंट आहे, 201 लोकांना क्लिअर झाला का विषय? की आपण जी रेकी शिकतोय ती जपानी चिकित्सा पद्धती आहे. आणि नकारात्मकतेचा इथे कुठेही काही थारा नाही. फक्त तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल, जन जन का मंगल होय रे, या भावनेने जेवढा तुम्ही रेकी ऊर्जांचा प्रचार आणि प्रसार कराल तेवढंच आपलंही आयुष्य सुंदर होईल. कारण निसर्गाचा नियम एकच आहे, एक बी टाकलं का हजार बिया त्याच्यातनं देते. मग तुम्ही एक सकारात्मकता कळत नकळत एखाद्याच्या आयुष्यात टाकली, त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्या आयुष्यात तसंच होणार आहे. आता विचार करा, आपला क्लास फ्रीमध्ये आहे, ठीक आहे, 10 दिवसांचं सेशन मी फ्री मध्ये करते आहे. पण 202 लोक आहेत, आता समजा 202 लोकांच्या जीवनामध्ये जो काही थोडासा सकारात्मकतेचं बीज निर्माण होईल, तर त्याचं मल्टिप्लिकेशन मला भेटेल की नाही भेटेल? कारण निसर्ग तुम्ही जे पेराल त्याचीच परतफेड देत असते. आणि लिटरली सांगते, टचवूड, जेव्हापासून मी ही फ्री सेशन चालू केले त्या ब्रह्मांडाने माझ्यावर सुद्धा त्याच्या कृपादृष्टीचा पाऊस आतापर्यंत पाडलेला आहे आणि पुढे पडत राहील. म्हणून तुम्हाला सांगते की मन चंगा तो कठोती में गंगा, शुद्ध भावनेने लोकांसाठी करा. ते करत असताना हे नका करू. मी तुम्हाला मनी मंत्र जेव्हा सांगेल तेव्हा काही गोष्टी सांगणार आहे तुमच्या आर्थिक अबंडन्ससाठी, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण या ऊर्जांना समजू शकतो. तर कन्फ्युजन दूर. रेकी जपानी चिकित्सा पद्धती आहे. ते जे न्यूजपेपरला ऐकतो कुणाचा काय अपहरण करायचं आहे किंवा कुठे बॉम्बस्फोट करायचा आहे त्याच्यासाठी ही रेकी वापरल्या जात नाही. ठीक आहे.
आपण जी रेकी शिकतो ही जपानी चिकित्सा पद्धती आहे. मग ही रेकी म्हणजे काय? ठीक आहे. तर रेकी जपानी शब्द आहे सर्वव्यापी जीवनशक्ती. रेचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि कीचा अर्थ आहे जीवनशक्ती, जी तुमच्या आणि माझ्यामध्ये सार्वत्रिक रित्या उपस्थित आहे, ही जीवनशक्ति। यह एक नैसर्गिक उपचार पद्धति है। यह पद्धति में उपचार द्वारा शरीर के शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक और आर्थिक लेवल के समस्याओं को यह रेकी समाधान देते। कुठे कुठे? शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्यांना देखील ही रेकी सोडवण्यास मदत करते। त्यानंतर सर्व धर्मपंथीयांनी तथा तत्वचिंतकांनी रेकी का अस्तित्व मान्य किया है। चीनी इसे ची कहते हैं, रशियन इसे बायोप्लास्टिक एनर्जी कहते हैं, अंग्रेज इसे लाइट कहते हैं या होली स्पिरिट कहते हैं, हिंदू याला प्राण ऊर्जा असं म्हणतात। भारतात तिला प्राणशक्ती, प्राण ऊर्जा असं म्हटलं जातं। हिंदू संस्कृति के अथर्ववेद में यह शक्ति का उल्लेख किया गया है। हजारो वर्ष प्राचीन पद्धती आहे। आता ही रेकी आली कशी बघा, म्हणजे नेमका हिचा उगम आपल्याला माहिती आहे। प्रभू रामचंद्रांनी अहिल्येला, म्हणजे जेव्हा ती दगड स्वरूपात होती, तर स्पर्श करून शापमुक्त केलं। भगवान श्रीकृष्णांनी कुब्जा नावाच्या दासीच्या पाठीवरून हात फिरून तिचं कुबड नाहीसं केलं। मग ही ऊर्जा तुमच्या माझ्यामध्ये ऑलरेडी आहे का? सांगा बरं, काय वाटतं? न शिकताही ही ऊर्जा आपल्यामध्ये असेल का? असेल का सांगा? आहे। ती कशी? कितीही बाळ रडत असलं आणि आईने त्याला जवळ घेतलं आणि मायेने स्पर्श केला, तर रडणारं बाळ शांत होतं ना? काय आहे तुमच्या हातांमध्ये? ती स्पर्श चिकित्सा। आपण तणावात असेल, आपण दुःखात असेल आणि जवळच्या मित्रांनी, जवळच्या व्यक्तींनी पाठीवरून डोक्यावरून हात फिरवला, आपलं तणाव कमी होतं। काय आहे आपल्या हातामध्ये? ऑलरेडी स्पर्श चिकित्सेची ऊर्जा आहे। त्यानंतर जसं आपल्याला होतं काय, अ, आपण या समाजात वावरत असताना जे जीवन जगतो, तर या ऊर्जा ज्या ब्रह्मांडाने आपल्याला दिलेले आहे, त्याच्यात आपलं काय होऊन जातं? डिस्कनेक्ट होऊन जातं। एनर्जी काय होते? डिस्कनेक्ट होते। आणि म्हणून एक ग्रँड मास्टर माझ्यासारखा काय करतो, की ती एनर्जी, प्लंबर कसा एखादा कनेक्शन हे झालं की तो फ्लो पाण्याचा थांबतो, कुठेतरी अडकतो, तो जोडून देतो। तर ग्रँड मास्टर फक्त तेवढंच काम करतो, रेकीच्या शक्तिपाताच्या माध्यमातनं तुमचं कनेक्शन पकडून बांधून देतो। ठीक आहे? आणि त्याचा फोर्सचा प्रवाह चालू करून देतो। त्याला म्हणतात रेकीचा शक्तिपात। त्या एनर्जीच्या कनेक्शनशी तुम्हाला रिकनेक्ट करणं, एवढंच एक ग्रँडमास्टरचं काम असतो। ती ना माझी ऊर्जा आहे, ती ना तुमची ऊर्जा आहे। पाणी नळाने येतं, ते नळाचं पाणी आहे का? त्या पाण्याचा स्रोत एखादी विहीर, एखादा तलाव, एखादा असू शकतो। ठीक आहे? ओके, या पद्धतीने आपल्याला ही रेकी ऊर्जा मदत करते। आता हिंदू संस्कृतीच्या अथर्व वेदामध्ये या रेकी ऊर्जांचा उल्लेख आहे आणि ही आपल्या इंटेन्शन सोबत काम करते। रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन। रेकी कुठून काम करते? आपल्या इंटेन्शन सोबत काम करते। ते कसं बघा, जसं मुलं जेव्हा लहान ज्येष्ठांना नमस्कार करतात, आपण जेव्हा त्यांच्या डोक्यावर आशीर्वादासाठी हात ठेवतो, तर आपल्या मनातनं आपोआप ब्लेसिंग पण निघतं, की त्या मुलांच्या कल्याणाचा भाव आपल्यामध्ये ऑलरेडी तयार होतो। म्हणजेच रेकी काय करते? आपल्या इंटेन्शन सोबत प्रभावित होते आणि म्हणून आशीर्वादाची ऊर्जा आपल्यासाठी किंवा मुलांसाठी सकारात्मकतेचं काम करते। भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील रेकीचा उल्लेख आहे। मग भगवान बुद्धांच्या नंतर जे त्यांचे शिष्य होते, ते जेव्हा जंगलातनं प्रवास करायचे धर्मप्रचारासाठी, तर जंगलामध्ये त्यांच्याजवळ औषध होते का? नव्हते। आणि म्हणून ही सेल्फ हिलिंग टेक्निक त्यांना त्यावेळेस शिकवल्या गेली होती। आज वेगवेगळ्या नावांनी, वेगवेगळ्या पद्धतीने आपण जपानी, म्हणजे जपानी चिकित्सा पद्धती म्हणून शिकतो आहे। अन्यथा अनेक पद्धतीने या ऊर्जा ऑलरेडी वापरल्या जात होत्या। आज फक्त जपानीच का, तर डॉक्टर मिकाउसी, जे जपानचे, त्यांची इतिहास आपण बघणार आहे, त्यांनी या ऊर्जांना रिडिस्कवर केलं आणि जगामध्ये पोहोचवण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी जे काम केलं, म्हणून ही रेकी ऊर्जा जगभर जपानी रेकी या शब्दानेच ओळखल्या जाते। ठीक आहे?
आता रेकीचे 5 तत्व, जेव्हा तुम्ही रेकी शिकता तर सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे? रेकीचे 5 तत्व म्हणजे तुमचं जीवन असलं पाहिजे. या जगामध्ये प्रत्येकाला जगायला किती तास आहे सांगा बरं? कोणाजवळ किती वेळ आहे? सांगा ज्योती मॅडम, किती वेळ आहे हो? एका दिवसात किती वेळ आहे तुमच्याकडे? माईक ऑन करा. ज्योती मॅडम माईक ऑन करा, मी रिक्वेस्ट पाठवली आहे. नाही झाला. हर्षद सर अनम्यूट करा बरं. हा मॅडम. किती वेळ असतो एका माणसाला दिवस 24 तास. जगायला? किती वेळ? 24 तास. घडीचा भरोसा नाही, काही सांगू शकत नाही 24 आता. तास. 24 तास सर. बर. एका दिवसात किती आहे? एका दिवसात 24 तास आहे. 24. एक 24 सेकंद, तास. एक सेकंद कुणाकडे जास्ती किंवा कमी आहे असं काही आहे का? नाही, कोणाकडेच नाहीये. नाहीये. थँक्यू. तर आज आपण जे रेकीचे 5 तत्व बघणार आहे, हा. तर डॉक्टर मिकाउसींनी जेव्हा ही रेखी इन्व्हेंट केली तेव्हा त्यांनी हे 5 तत्व दिले आणि या 5 तत्वांना त्यांनी सांगितलं ओनली फॉर टुडे वापरायचंय. बघा, कालचा दिवस तुम्ही आज जगू शकता का? नाही. नाही, अजिबात नाही. कितीही प्लॅनिंग तुम्ही उद्यासाठी आज केलं तरी तसंच्या तसं उद्या जगू शकता का? नाही, मग जीवन एक कुठे चालू आहे आपलं? वर्तमानातच चालू आहे. वर्तमानात, म्हणजे आज मध्ये, नाऊ मध्ये, आत्ता मध्ये प्रत्येकाचं आत्ता मध्ये जीवन चालू चालू आहे. आहे. हो. भले तुम्ही पाचचा विचारात करत आहे पण तो वर्तमानाच्या वेळामध्येच पाचचा विचार करून राहिले आहे. फ्युचरचं प्लॅनिंग करत आहे पण ते पण तुम्ही वर्तमानाच्याच वेळात करून राहिलेले आहे. म्हणजे ऍक्च्युअल जीवन कुठे चालू आहे आपलं? वर्तमानाच्या या वर्तमानात. तेच आपलं जीवन चालू आहे. पक्क सगळ्यांना क्लिअर? दोनशे येस अठ्ठावीस मॅडम. लोकांना क्लिअर झालं की आपल्या येस येस येस. जीवनामध्ये जे काही जीवन चालू आहे आता. मग डॉक्टर मिकॉसींनी काय सांगितलं? आपल्याला जगायचं कुठे? ओनली फॉर टुडे मध्ये. आणि हे जगत असताना रेकीचे 5 तत्व आपल्याला जगायचे आहेत. रेकीचे जगायचं. 5 तत्वांसोबत जगायचे आहेत. आता पहिलं तत्व त्यांनी येस. सांगितलं, केवल आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा या करूंगी. आजच्या दिवसात मी चिंता करणार नाही. नाही. मग मला सांगा ज्योती मॅडम, हर्षद सर, तुम्ही जर चिंता केली तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह हा. होतो का? चिंता करून कोणता हा. नाही. प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय का आजपर्यंत? नाही नाही. नाही. नाही नाही. तर त्यांनी काय म्हटलं? हे बघा, कितीही चिंता केली तरी तुम्ही पास्ट बदलू शकणार नाही. बदलू शकत फ्युचरचं फक्त प्लॅनिंग करू शकता, फ्युचर प्लॅनिंग जगू शकत नाही. पण वर्तमानाच्या क्षणांमध्ये तुमच्या ध्येयांसाठी जर तुम्ही काम केलं तर मग निश्चितच त्याच्यातनं तुमची प्रगती, तुमचे उद्देश पूर्ण होऊ शकतात. हो. मग हो. जीवन कुठे हो. जगायचं हो. आपल्याला? वर्तमानातल्या या वर्तमानात. क्षणांमध्येच आपल्याला जीवन जगायचं आहे. ओनली फॉर टुडे आहे. मध्ये, येस. वर्तमानातल्या या क्षणांमध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे. ठीक आहे. मग आता दुसरा नियम जो सांगितलेला आहे तो नियम आहे, आजच्या दिवस, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. दुसरा नियम काय आहे? आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. तो करणार आता नाही. मी तुम्हाला इथे 2 गोष्टी सांगते. थोडं बाकीचे विचार बाजूला सारून या गोष्टींना ऐका. आमच्या शहरामधली एक 4 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. एक सुंदर कुटुंब होतं. पती पत्नी, 2 मुलं. आणि त्या घरातला नियम होता संध्याकाळी एकत्रपणे जेवण करायचं. अशीच एक संध्याकाळ होती. घरी आले हसबंड आणि जेवणाच्या वेळेस ताटं वाढल्या गेले. त्या दिवशी भाजीत मीठ कमी जास्त काय झालं असेल, त्यात प्रॉब्लेम झाला दोघांमध्ये. त्यांनी म्हणजे पतीने म्हटलं की तुला एवढ्या दिवसात भाजी बनवता येत नाही का? आता ती भाजी रोज बनवते, रोज ते आनंदाने जेवत होते, पण त्या दिवशी कदाचित ऑफिसचा ताण घेऊन ती व्यक्ती घरी आली असेल आणि हो. त्या ताणाच्यामुळे त्यांनी पत्नीला ताने मारले की तुला स्वयंपाक करता येत नाही, तू भाजी नीट केली नाही. पत्नी, तिचंही त्या दिवशी दिवसभरात काहीतरी थकलं असेल, काहीतरी बिनसलं असेल. ती म्हणाली की मी तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्यासाठी एवढ्या खस्ता खाते आणि
काय म्हटलं त्यांनी, एवढ्या मी तुमच्या कुटुंबासाठी खस्ता खाते आणि तुम्ही मला काहीच हे करत नाही. शब्दाला शब्द वाढला. पतीने रागाने ताट भिरकावलं आणि पत्नीचा गळा आवळला. अरे बापरे. आणि 2 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं आणि पत्नी गतप्राण झाली. व्यक्ती खुनी होता का? बापरे. पण त्या परिस्थितीत क्रोधावर, वर्तमानाच्या परिस्थितीत क्रोधावर नियंत्रण न ठेवल्यामुळे एवढी भयानक घटना घडली. त्या 2 मिनिटामध्ये जेव्हा ती व्यक्ती भानावर आली, स्वतः पोलिसांना फोन करून स्वाधीन केलं, पण त्या 2 मिनिटाच्या क्रोधामध्ये एक कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. पत्नी देवाघरी, पती जेलमध्ये आणि 2 मुलं अनाथ. विचार करा, एका क्षणाच्या रागामुळे काय होतं. एक कुटुंब, अशा कित्येक जे गुन्हे घडलेले आहेत लोकांच्या हातून, ते कशामुळे घडले विचार करा. त्या वर्तमानाच्या क्षणामध्ये रागावर नियंत्रण नाही ठेवता आलं म्हणून. दुसरी घटना सांगते. गोष्टीचं नाव आहे, कदाचित तुम्ही सोशल मीडियावर ऐकली असेल, रागाची सांडशी. रागाची सांडशी गोष्ट अशी आहे, एक नर्सरीतला छोटासा मुलगा किंवा KG1 KG2 पहिली दुसरीतला जेव्हा घरी येतो कुणाला शोधतो? आईला. आईला. असाच एक दिवस मुलगा घरी आला आणि रोजच्या सवयीप्रमाणे बॅग टाकली सोफ्यावर आणि धावत, त्याला माहिती आई किचन मध्येच असेल म्हणून तो धावत आई आई करत किचनकडे गेला. पण त्याला माहिती नव्हतं त्या दिवशी आईनी नवीन बोन चायना कपांचा सेट आणला होता, काय 300 400 500चा जो काही असेल, आणि चुकून मुलाचा धक्का त्या कपांना लागला आणि ते कप फुटले. आई भांडे घासत होती, आईच्या हातात सांडशी होती आणि आईला काहीच कळलं नाही. आईचा पूर्ण फोकस त्या कप फुटल्याच्या आवाजावर होता. तिने काही विचार केला नाही. हाताची सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावली आणि ती सांडशी मुलाच्या डोळ्यात जाऊन बसली आणि मुलाचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. ही देखील घटना कशामुळे घडली? वर्तमानाच्या क्षणामध्ये रागावर नियंत्रण न ठेवल्यामुळे. ती आई खरोखर आपल्या मुलाला अंध बनवू इच्छित होती का? नाही. पण ही देखील घटना कशामुळे घडली? रागावर नियंत्रण न ठेवल्यामुळे. मग इथे उपस्थित 230 लोक आता संकल्प करतील का, आजपासनं काही हो, आजच्या दिवस राग करणार नाही, आपल्याला कालचा विचार करायचा नाही, भविष्याचा विचार कर, जीवन आज मध्ये जगायचं आहे, आत्ता मध्ये जगायचं आहे, नाऊ मध्ये जगायचं आहे. तर आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. कोण कोण संकल्प करतो सांगा. बघा रागाने काय काय भयानक घडू शकतात. आपण 2 उदाहरणं बघितले. स्वतःला संकल्प हो. करायचे. आता तुम्ही म्हणाल मनुष्य आहे, राग येतो, पण त्याला कंट्रोल करण्यासाठी एक मंत्र देते, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. कारण या जगामध्ये जेवढ्याही घटना घडल्या, बघा घडणाऱ्या घटनांना तुम्ही थांबवू शकत नाही. दिवसभरात तुमच्यासोबत एक एक घटना घडत असते, त्याला आपण इव्हेंट म्हणू, बरोबर की नाही? आता मुलांनी एखादा पाणी सांडवलं, झाली एक घटना. ठीक आहे. हजबंडनी टॉवेल वेळेवर जागेवर वाळवला नाही, झाली एक घटना. होतात नाही छोट्या छोट्या घटनांमध्ये वाद होतात की नाही घरामध्ये? हो. गंमत होतात. सांगते तुम्हाला, कोर्टामध्ये डिवोर्सची केस गेलेली होती आणि प्रश्न हाच की याला शिस्त नाहीये बुवा. पत्नीने कंप्लेंट केली होती की माझ्या हसबंडला काही शिस्त नाहीये, व्यवस्थितपणा नाहीये, बेडवर टॉवेल टाकलेला असतो, पेस्ट बरोबर काढता येत नाही. मग जेव्हा काउन्सिलिंग मध्ये, कारण डिरेक्टली डिवोर्स भेटत नाही, पहिले काउन्सिलिंग कडे केस जाते, तर मग काउन्सिलरनी त्यांना प्रश्न केला की नेमका मॅडम तुम्हाला प्रॉब्लेम कोणत्या ह्याच्यात नाही? कारण 6 महिने तसे जबरदस्तीने एकत्रित राहावं लागतं. तर मग नेमका प्रॉब्लेम, तर म्हणे पेस्ट म्हणे कुठूनही दाबतात म्हणे त्या पेस्टला आणि तिचा शेप बिघडवून ठेवतात म्हणे. मग वकील म्हणे आता घरी जाताना 2 पेस्ट घेऊन जा म्हणे, तुमची वेगळी त्यांची वेगळी, आणि असं करून बघा काय फरक पडतो. किती सोपा उपाय होता. डिवोर्स हो. पर्यंत केस जाण्यापेक्षा किती सोपा होता. 2 पेस्ट वापरा ना. 2 व्यक्ती कायमस्वरूपी वेगळे होण्यापेक्षा 2 पेस्ट बदलल्या, पण तेच आहे वापरा. की नाही? बरोबर मग आहे. तुझी हो पेस्ट हो हो. वेगळी, तुला जिथून दाबायचं आहे त्या पेस्टला दाब, आणि तुला किती शिस्तीत तिला मागून समोरपर्यंत पेस्ट काढायची काढ, विषय संपला. हो. अगदी बरोबर. म्हणून सांगते की आयुष्य खूप सुंदर आहे,
फक्त त्याला जगता आलं पाहिजे आणि ती जगण्याची कला शिकवते आपल्याला रेकी. किती सुंदर तत्व बघून राहिलो आपण. आज चिंता करायची, फक्त आज मध्ये जगायचं. आज चिंता करायची नाही, आज क्रोध करायचा नाही. तिसरं तत्व आहे, ईमानदारी से अपनी उपजीविका के साधन जुटावंगे. प्रत्येकाला काम आहे. हाऊसवाईफ जरी असेल तरी बिचारीला सकाळपासून रात्रीपर्यंत कामच काम आहे. तिच्या तर कामाचा कधी दखलही घेतली जात नाही आणि कामाचा पाडा संपतही नाही. बरोबर की नाही? तर किती आज जे काही तुमचे कामं आहेत, पण आता समजा माझ्या एखाद्या मैत्रिणीने, कुठे गेल्या ज्योती मॅडमचा माईक ऑन होता, कुठे गेला ज्योती मॅडम? हा, आहे, चला ठीक आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्हाला आज स्वयंपाक करायचा आहे, ही जबाबदारी आहे तुमची, आणि ती तुम्ही नाराज होऊन पार केली तर काय होईल? ते जेवण चांगलं नाही होणार. व्हायब्रेशन. आपण अन्न पाण्याला हम्म. चार्ज करायला एकेका शब्दांनी, एकेका हो विचारांनी पाण्याचे, हो अन्नाचे व्हायब्रेशन बदलतात. हो हो. बरोबर की स्वयंपाक नाही? चांगला नाही होणार. हा. स्वयंपाक हो. चांगला टेस्ट होणार नाही. बदलून जाणार. आणि फक्त पोट भरण्यासाठी जेवतो का आपण? उदर भरणे नाही. नाही. हवे हे जाणीजे यज्ञ कर्म अशी तेच म्हणणारी नका. आपली संस्कृती आहे. फक्त पोट, यज्ञामध्ये जशी आहुती घालतो त्या पद्धतीने आहार नावाची आहुती आपण पोटात घालतो. पण ते बनवणाऱ्याचे विचार नकारात्मक असेल तर ते त्याच्या स्पर्शाने चांगलं पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाला म्हणून स्वयंपाक करताना नेहमी प्रसन्न मुद्रेने करायचं, आणि छान एखादं भक्तिगीत, ज्या कुठल्या धर्मपंथाला आपण मानतो त्या ईश्वराचं एखादं गाणं, भजन लावून करा. बघा तुमच्या घरातले व्हायब्रेशन्स, आणि ते अन्न ग्रहण केल्यामुळे तुमच्या कुटुंबातले व्हायब्रेशन्स. मी पाणी पण चार्ज करायला शिकवणार आहे आणि अन्न पण चार्ज करायला शिकवणार आहे. तर जबाबदारी. आता मला सांगा, एखाद्या डॉक्टरनी 100% आपली जबाबदारी पार पाडली, एखाद्या मजुरांनी आपली जबाबदारी पार पाडली, प्रत्येकाने आपली जबाबदारी जर नियमितपणे इमानदारीने पार पाडली, तर या भारतामध्ये भ्रष्टाचार होईल का हो? नाही. नाही. किती सोपं आहे जगाला आनंदी करणं. पण जबाबदारी, आपण काय म्हणतो, कोई तो मसीहा आएगा, कोणीतरी जन्म घेईन मोठा मसीहा आणि तो आपल्या जीवनामध्ये बदल. एक लक्षात बदल. घ्या, रामकृष्णही आले, दशावतार झाले. बरोबर की नाही? कुणाचमुळे काही अडत नाही, काही थांबत नाही. किती संत होऊन गेले. सुरुवात ही आपल्याला आपल्यापासून करू. आपण आपलं. आनंदी या पाच तत्वांसोबत जगायला लागू. आपोआप तुमच्या कुटुंबाचे व्हायब्रेशन बद्दल मला नेहमी एक सेकंड थर्ड लेवलमध्ये एक फीडबॅक मिळतो विद्यार्थ्यांचा, मॅडम थोडा आधी क्लास जॉईन केला असताना तर आयुष्य खूप आनंदी झालं असतं. ह्या फीडबॅक मला नेहमी, कॉमन आन्सर आहे स्टुडंटचं भेटणार, की जर थोडा आधी जर जॉईन केला असता क्लास तर जास्ती आनंद भेटला असता. का बरं हा भेटला असता? आयुष्य खरोखर सुंदर आहे. आज इथे आपण जगायला शिकतो, आणि आपण आनंदी राहायला लागलो ना तर आपला औरा इतका पॉझिटिव्ह होऊन जातो. औरा दाखवणार आहे मी, की दोन व्यक्ती चांगले सकारात्मक असेल तर औरा कसा पॉझिटिव्ह होतो, दोन व्यक्ती नकारात्मक असेल तर औरा निगेटिव्ह कसा होतो. प्रॅक्टिकली तुम्ही कोणाचे औरा बघू शकणार आहेत पुढच्या आठवड्यामध्ये. नेक्स्ट वीक मध्ये जे आपले बॅचेस होतील, तुम्ही लोकांचा औरा बघू शकणार आहे. ओके, चला पुढे जाऊ. तर इमानदारीने आपल्या उपयोगी, प्रत्येकाने आपल्या जबाबदारी ज्या काही आहे त्या 100% निभवायच्या. त्यानंतर सगळ्या चेतन अवचेतन वस्तूप्रती थँक्यूची भाव असावी. ज्योती मॅडम चप्पल घालता का? हर्षद सर चप्पल बूट काही घालता का? हो हो हो. हो. साधारणतः किती चप्पल बूट तुटले असतील? काय? बरेच. आता लहानपणापासून आतापर्यंत किती जोड चप्पल बूट सँडल तुटले असतील? नाही, काही कल्पना नाही आता अनलिमिटेड. थोडं. ओके. कधीतरी त्या नाही. चपलेला थँक्यू म्हटलं का? नाही. नाही. बाकीचे सगळे, आता हे दोन व्हॉलेंटियर आहेत आपले, बाकी इतरांनी कोणीतरी थँक्यू म्हटलं का आजपर्यंत? नाही. नाही. नाही म्हटलं. आता बघा गंमत कशी आहे. ती चप्पल देखील आपल्यासाठी काय करते? उन्हाच्या चटक्यांपासून संरक्षण करते, थंडीच्या थंडीपासून संरक्षण करते, पावसाच्या चिखलापासून संरक्षण करते. कधी चुकून त्या चपलेमध्ये काटा बोचल्यानं तो सुद्धा ती सहन करते. तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असेल तरच तो आपल्या पायापर्यंत पोचतो. एक साधी चप्पल बूट आपल्यासाठी एवढं काहीतरी करते, आणि आपण म्हणतो थँक्यू सुद्धा म्हणत नाही. मग आता हे चपलेचं उदाहरण घेतलं, विचार करा आपल्या घरातील जे सदस्य आहेत ना, आज आपण आपल्या मुलांना असं करतो तसं करतो म्हणून रागवतो, बोलतो, तेव्हा IVF सेंटर समोर लाखो रुपये
देण्याची तयारी असून सुद्धा ते सुख ज्यांच्या नशिबी नाही आहे त्यांच्यापेक्षा आपण भाग्यशाली आहोत. म्हणून असेल थोडासा नटखट कृष्णासारखा, प्रत्येक रामाची अपेक्षा करू शकत नाही ना. बरोबर आहे. कृष्ण भी क्या थे, माखन चोर थे. बरोबर की नाही? पण तरी तो हो. सगळ्यांना आवडतो ना. मग आपल्या घरी तो नटखट असल्यावर आपल्याला तो त्रास का देतो? समजायचं आपल्याकडे बालकृष्णाचं रूप आहे, नटखटपणा करत आहे मुलं तर. बरोबर ना? हो. आयुष्य हो. खरोखर खूप सुंदर आहे हो. या फक्त आपली दृष्टी बदलू द्या. कारण आज कितीतरी लोक आहेत, ते सोडा, कारामध्ये अर्ज किती आहेत. कारा जी संस्था आहे, जी बाळ देते, अनाथ मुलांना दत्तक देण्याचं काम करते, तिथे देखील संख्या कितीतरी आहे. मग जे सुख आपल्या जीवनात ऑलरेडी आहे त्याच्यासाठी आपण थँक्यू म्हणतो की मूर्खा गाढवा तुला अक्कल नाही या, त्या सुखाला आपण काय बोलतो? हम्म. बघा या दृष्टीने आयुष्य किती सुंदर आहे की जर आपल्या जीवनामध्ये ते संतती आहे तर थँक्यू. दुसरं उदाहरण सांगते की ही थँक्यूची भावना रोज पहिले तर स्वतःच्या असण्याला, या देहाला थँक्यू आपण कधीच म्हणत नाही. हे डोळ्यात तुझ्यामुळे मी सगळं जग बघत आहे रे, पण थँक्यू. ज्या दिवशी तुम्ही या थँक्यूनी स्वतःला ओतप्रोत भराल, आयुष्य खूप स्माइली होणार आहे. इनर स्माइल प्रकट होणार आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगते, आजच्या जगाची परिस्थिती कशी आहे बघा, पटते का? एका फॉरेन मध्ये गेलेल्या मुलाने आई बाबांना पत्र लिहिलं. दोन गोष्टी सांगते मी आता. एका फॉरेन मध्ये गेलेल्या मुलांनी आई बाबांना पत्र लिहिलं, आई बाबा, मला तुमची खूप आठवण येते. मला विदेश काय असतं, फॉरेन काय असतं, काहीच माहिती नव्हतं. मी खूप छोटा होतो. लहानपणी तुम्ही दोघेही मला म्हणाले, बाळा खूप शिक, खूप मोठा हो. तुला खूप मोठं व्हायचं आहे, खूप शिक, खूप मोठा हो. आणि त्या शिक्षणासाठी तुम्ही मला लहान असताना हॉस्टेलमध्ये टाकलं. माहिती आहे मला दूर करून तुम्हालाही त्रास झाला असेल, पण आई, मला रात्री तुझी खूप आठवण यायची. मी एकटा खूप रडायचो ग, पण तेव्हा तू माझ्या सोबत नव्हती. मला तुझी खूप आठवण यायची. मी घाबरायचो. मी तसाच रात्र रात्र रडत राहायचो, पण तू मला सोबत नव्हती. पण तुमचे स्वप्न होते, बाळा खूप मोठा हो, तुला खूप शिकायचंय. असं करता करता हॉस्टेलमधनं राज्यही बदललं. पुढच्या शिक्षणासाठी तुम्ही मला दुसऱ्या राज्यात ठेवलं, एकच स्वप्न दाखवलं, बाळा खूप शिक, खूप मोठा हो. आणि मी शिकलो, मी प्रयत्न केले, मी चांगलं शिक्षण घेतलं, मग नोकरी शोधण्यासाठी विदेशात गेलो. तेही स्वप्न तुम्हीच दाखवलं की बाळा खूप मोठा हो, तिथे तुला खूप प्रगती मिळेल, तू खूप मोठा होशील. आणि आज असं झालंय, माझं जगच वेगळं झालेलं आहे. मला कितीही इच्छा असली तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. किती इच्छा असली तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मला तुमची आठवण आली तरी मी तुम्हाला भेटू शकत नाही. आता मला सांगा, जे मी तुम्हाला म्हंटल की आज भारतामध्ये एकाही मजुराचा किंवा एकाही शेतकऱ्याचा मूल जे आई वडील आहे वृद्धाश्रमात नाही आहे, मजूर आणि शेतकऱ्यांचे नाही आहे. बरं, तुमच्या माझ्या उच्च शिक्षित आई वडील वृद्धाश्रमात का? त्या शिक्षणाच्या साठी मुलांना खूप दूर केलं. आणि आज किती इच्छा असले तरी मुलं जवळ येऊ शकत नाही. मग आपण दोष कुणाला देतो? मुलगा मुलगा. बरोबर आहे, हम्म. योग्य निघाला हो. नाही. पण तो लहान होता. खरंच सांगा, त्याला विदेश स्वप्न हे कोणी दाखवले? आपणच दाखवले. आपण ते स्वप्न आपण. पूर्ण करण्यासाठी. असंच एक तुम्हाला उदाहरण सांगते, आमच्या शहरातलं आहे, 8 ते 10 वर्ष आधीची गोष्ट आहे. 3 मजली बिल्डिंग असलेलं मोठं घर, आणि दोघही चांगल्या मोठ्या पदावर, दोनच मुलं, आणि त्या दोघांनाही एवढं उच्च शिक्षण दिलं, पाहिजे त्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. दोन्ही मुलं अमेरिकेला सेटल झाली. एक दिवस मुलाला फोन जातो बाबांचा, बाळा आई गेली रे, लवकर परत ये. मोठा मुलगा म्हणतो, माझा कामाचा एवढा व्याप आहे. लहान भाऊ त्याच्या बाजू तिकडेच राहत असतो, त्याला म्हणतो हे पैसे घे आणि तू आईच्या सगळ्या विधी करून ये. मुलगा येतो,
3 दिवसात त्या सगळ्या विधी कंप्लीट करतो. तेवढ्यात मुलगा पोहोचेपर्यंत आईचं शव त्या बर्फाच्या पेटीत ठेवलेलं होतं. आणि त्या विधी झाल्यानंतर तिसरा दिवस निपटल्यावर तो वडिलांच्या हातात पैसे देतो, बाबा माझ्याही सुट्ट्या संपत आहे, आईच्या बाकी विधी कुणातरी कडून कडून घ्या, ते पैसे हातात ठेवा. वडील म्हणतात थांब, नंतर पैसे घेतो. 15 मिनिटांनी त्या घराच्या छतावरनं काहीतरी पडल्याचा मोठा आवाज होतो आणि त्या वडिलांनी त्या छतावरनं उडी मारून एक चिठ्ठी फक्त हातात असते. बाळा तुला नंतर यायला वेळ भेटेलही नाही भेटेल, आलाच आहे तर माझ्याही विधी करून जा. खरंच सांगा, ज्या पैशाच्या मागे आपण दिवस रात्र धावतोय, तो पैसा तुम्हाला खरोखर कुटुंबाचं सुख देतोय का? कुठल्या स्पर्धेत आपण मुलांना टाकलेला आहे, कधी विचार करतोय आपण? आज मिडल क्लास जे लोक आहे, हायर मिडल क्लास, अर्धे घरं रिकामे पडलेले आहेत. तुम्ही कुठल्याही कॉलनीमध्ये जा, मी मी अमरावतीला राहते, कुठल्याही कॉलनीमध्ये जा, जेव्हा तुम्ही हाय लेवलच्या इथून 20 वर्ष जुन्या 25 वर्ष जुन्या कॉलनीमध्ये गेले ना, अर्ध्या घरांना लॉक आहे, जर्जर झालेले आहे, कारण त्या घरात वृद्ध उरलेले नाही, मुलं बाहेरगावी सेटल झालेले आहेत, अर्धे घरं रिकामे आहेत. विचार करा की जर तुम्ही या जीवनाला खरा आनंदाने परिपूर्ण करायचं असेल ना, तर नव्या अर्थाने परत जीवन जगायला लागा. कारण एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, एका क्षणाचं, एका श्वासाचं आयुष्य मागे गेलं. सांगा ज्योती मॅडम, आपण कुठल्या आनंदासाठी कष्ट करतोय आणि खरोखर तो आनंद आपल्या पदरात पडतोय का? काय वाटतंय? नाही. नाही. मग काय बदलावं लागेल? आपल्याला जीवन जगण्याची कला. जीवन जगण्याची कला बदलावी लागेल. आणि त्यासाठी हे रेकीचे जे 5 तत्व आपण शिकतोय ना, आजच्या दिवसात जगायला शिकावं. कारण कसंही जगलं ना, आयुष्य संपणार आहे. केवळ आज केली, ओनली फॉर टुडे. जेव्हा तुम्ही ओनली फॉर टुडे जगायला लागाल आणि हे रेकीचे 5 तत्व तुमच्या जीवनात असेल ना, कसं आहे, आपण म्हणू की एखादा संकल्प महिनाभर होत नाही. 1 जानेवारीला सगळे संकल्प करतात की मॉर्निंग वॉक करणार, डाएट प्रॉपर करणार आणि सगळं होतं का? हो. 31 जानेवारी पर्यंत नाही. वर्ष, नाही कारण नाही. टीमची भरलेली फी पण वाया जाते, बरोबर की नाही? मग हो. त्याला रेकी काय म्हणते, आज सकाळी उठलो ना, त्या ईश्वराचा आभार की 10 लाख लोकांमध्ये आपला नंबर लागला नाही, नव्हता. मग आजचा हा दिवस कसा असला पाहिजे? परमसुखाने, समाधानाने, आरोग्याने, ऐश्वर्याने, दीर्घायुष्याने. मग आज खरंच तुमच्याजवळ याच्या त्याच्या कंप्लेंट करायला वेळ आहे का? नाही. दुःखी राहायला वेळ आहे का? नाही. चिडचिड करायला वेळ आहे का? नाही. क्रोध करायला वेळ आहे का? नाही. नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवस कसा संपेल समजणार नाही. हो. आयुष्य एवढं सुंदर आहे. मग तिला आता या नव्या ऊर्जांनी जगायचं आपल्याला. आणि रेकीचा शेवटचा नियम आपले माता पिता, अध्यापक, बुडे बुडे, जे काही आपले शेजारी आहे त्यांचा सन्मान करायचा, रिस्पेक्ट. आज खूप भाग्यशाली असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर हात ठेवायला कोणीतरी असतं. नाहीतर बघा, कितीही प्रयत्न करून ना ती मायेची थाप आज मिळत नाही. म्हणून जोपर्यंत ते छत्र आपल्या डोक्यावर आहे, जर तुमच्या आई वडिलांना शक्य असेल तर जवळ ठेवा. शक्य नसेल तर त्यांना एक फोन तरी दिवसभरात करा. त्यांना तुमच्याकडनं पैसे नाही पाहिजे असतात. तुमचे शब्द, तुमची खुशाली जरी कळली ना, तरी तुमचे आई वडील स्वतःला भाग्यशाली समजतात. म्हणून तुमचे गावाला राहणारे जर आई वडील असतील, त्यांना एक फोन करा, कधीतरी त्यांच्या सोबत जाऊन वेळ घालवा. काय वाटेल त्यांना? कारण आयुष्य खरोखर सुंदर आहे. ही रेकीचे 5 तत्व आपल्याला जीवन कसं जगायला शिकवतात. आजच्या दिवस चिंता करायची नाही, पहिले तर आज मध्ये जगायचं. कल की चिंता नाही करनी, आने वाले कल की भी चिंता नहीं करनी, गुजरे वाले कल की भी चिंता नहीं करनी. आजचा दिवस भेटला, आजचा आजच्या दिवस कसं दिवसाला जायचा? आनंदाने परिपूर्ण करायचं आहे. आणि त्याच्यासाठी केवळ आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा या करूंगी, केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा रोज या मी करूंगी. करू. अपनी उपजीविका जी काही माझ्यावर जबाबदारी आहे, त्या तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटला काम करा, कुठल्याही इथे काम करा,
पण तुमच्यावर जी कामाची जबाबदारी आहे ती 100% मनापासनं करा. मनापासून करा. इमानदारीच करायला. त्याच्यानंतर इमानदारीने करा. त्याच्यानंतर सगळ्या जगातील त्याचा चेतन अवचेतन चेतना वस्तूंच्या अवचेतना प्रती यांना थँक्यू म्हणा. म्हणजे जर थँक्यू म्हणा. चप्पल जरी आदर. वापरताय थँक्यू. हा पेन मला कितीतरी परीक्षा पास करण्यात मदत केलेली आहे त्यासाठी थँक्यू. ज्या लॅपटॉपमुळे आज आपण कनेक्ट झालेलो आहे त्या लॅपटॉपचं थँक्यू. तुमच्या वेळ देतात आहे तर तुमच्या सगळ्यांचं तर सगळ्यात चेतन अवचेतन. बघा आपल्याला जगवण्यासाठी किती लोक कष्ट करतात आहे. कोणता तरी सायंटिस्ट नवा रिसर्च करतोय. कुठला तरी डॉक्टर मजूर आपल्या पेशंटला ठीक करतोय. कुठला तरी शेतकरी शेतामध्ये राबतोय. कुठला तरी मजूर आपल्यासाठी ओझे वाहतोय. कुठला तरी कामगार मिल मध्ये फॅक्टरीमध्ये काम करतोय. किती लोक लागले आहेत. आपण काय स्वतः आपल्याला वाटतं की आपण सगळं करतो पण आपल्याला जगवण्यासाठी हजारो लोक कष्ट करून राहिलेले काम आहेत. करते. आपल्याला वाटतं की आपण पैसे देऊन सगळे अरे तुमच्याजवळ पैसे असतील पण वस्तू पुरवणाराच नसला तर हम्म. कसं होईल. बरोबर आहे. प्रत्येकाचं आयुष्य अगदी एखाद्या सफाई कामगाराने जर 10 दिवस सुट्टी घेतली तर काय होईल. मध्यंतरी एक मूवी आली होती थांबायचं नाही मराठी मूवी. त्याच्यात दाखवलं हो. 4 दिवस मुंबईमध्ये सफाई कामगार नव्हते तर काय अवस्था होऊ शकते मुंबईची. कल्पना करा की प्रत्येकाचं असणं आपल्यासाठी किती महत्वाचं. कोणीतरी राबून राहिलं महत्वाचं. कुणीतरी कष्ट करून राहिलेला आहे आणि म्हणून तो आनंद. आणि आज जर कितीतरी मातांनी कितीतरी महिलांनी आपल्या पतीला आपल्या मुलांना बॉर्डरवर पाठवलं नसतं ना तर आज आपण रात्रीची आज आपण शांततेत सुरक्षित झोप घेऊ सांगता शकतो. येत नाही. किती लोकांच्या त्यागावर आपलं जीवन आनंदी आहे. कधीतरी थँक्यू म्हणतो का आपण. मग आजपासून सुरुवात करू. आपल्यासाठी आपल्या घरातला जोडीदार आपली मुलं आपल्या घरातील ज्येष्ठ सुरुवात घरापासून करा. काय म्हणायचं जोडीदाराला. जर बाहेरून कामावरनं जर व्यक्ती आली ग्लासभर पाणी देऊन आजचा दिवस कसा गेला. जर ती हाऊसवाईफ असेल घरी दिवसभर तुमच्यासाठी कष्ट करत असेल मायेवरून एक थोडासा हात पाठीवरून हात फिरून कागा आज थकलीस का. बघा घरातलं वातावरण कसं सुंदर होऊन जाईल. मध्यंतरी माझ्याकडे एक मेसेज आला होता खूप लांबलचक. आता माझा मोबाईल चेंज झाला त्याच्यामुळे तो माझा व्हॉट्सअप डेटा उडाला. सुंदर मेसेज होता. मी काही बॅचेस आधी दाखवला होता तो मेसेज. तर तो त्या महिलेत असाच आपला क्लास केला आणि त्यांची कंप्लेंट होती की लग्नाला 10-12 वर्ष झाले होते आणि 9 वर्षापासून एकाच छताखाली लावून फक्त तुटक बोलणं होतं. हे केलं का ते केलं का मुलांची फी भरली का हे केलं बस असंच. जास्ती संवादच नव्हता. आणि त्यांची कंप्लेंट होती की माझे हस्बंड माझ्याकडे लक्ष देत नाही. मग मी त्यांना म्हटलं आज एवढंच करा हस्बंडला फोन करा आणि तुमचा आवडीचा स्वयंपाक केलाय घरी जरा लवकर या. फक्त एवढा हो टास्क दिला मी त्यांना करायला. आवडीचा स्वयंपाक केला घरी जरा लवकर या. आणि त्यांनी खरोखर ते प्रॅक्टिकल करून बघितलं. 9 वर्षानंतर पत्नीचा एवढा प्रेमळ फोन गेल्यानंतर त्या पतीने येताना छान गजरा गुलाब आणि स्वीट घरी आणलं आणि तो दिवस त्यांच्या जीवनातला अविस्मरणीय झाला. दुसऱ्या दिवशी जणू त्यांनी तो मेसेज टाकताना त्यांचे आनंदाश्रू त्या मेसेज मधनं वाहत होते. तो अनुभव प्रत्येक शब्द वाचताना आला की थँक्यू मॅडम. विचार करा तुमच्या एक पहल पहिले आप करके जीवन की गाडीत निकल जाएंगे. अरे आयुष्य म्हणजे काय कुठला हे आहे का लढाईवर चालले आहे की तू जिंकला पाहिजे ना मी जिंकली पाहिजे. मुळीच नाही. कुटुंबामध्ये कधी हारावं लागतं कधी झुकावं लागतं कधी रागवावं लागतं पण प्रेमाने सगळं जग कुटुंब सांभाळावं लागतं. मग आपल्या कुटुंबामध्ये जर असा आनंद आपण निर्माण केला तर किती सुंदर होईल. म्हणून आजपासनं हो. विचार करा. ज्यांना जोडीदाराबद्दल खूप कंप्लेंट असते ना माझा आमचे अहो असे आमची ही अशी. जे सिंगल जीवन काढून राहिलेले आहेत आज त्यांच्या आयुष्यात जोडीदाराची साथ नाही आहे त्यांचं एकल आयुष्य बघा. असेल काट्यासारखा रोज बोचणारा पण कधीतरी खंबीरपणे हात देणारा व्यक्ती आहे. तुम्हाला गंमत सांगते. आम्ही माझ्याकडे जेव्हा काउन्सिलिंगच्या केसेस असतात फॅमिली काउन्सिलिंगच्या तर मी काय करते. दोघं येतात यासोबत राहायचंच नाही मी आयुष्यात एवढं सोसलं तेवढं सोसलं. आम्ही त्यांच्या समोर 2 पेपर देतो ब्लँकवाले. 2 पेपर देतो. 1 पेपर तुम्ही 2 वर्ष राहा. 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 1 पेपर तुम्ही 2 वर्ष राहा.
म्हटलं जे काही आम्हाला सांगायचं ना एकमेकांच्या कंप्लेंट जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर, लिहा. आणि प्रोत्साहन देतो, चला अजून काय उरलेलं, अजून काय वाईट वागलं, अजून काय वाईट वागलं, असं प्रोत्साहन देऊन सगळं कागदावर लिहून देतो. तुम्हाला सांगितलंय सगळ्या कंप्लेंट लिहा कागदावर, हो बरोबर ना? तसं त्यांच्याकडनं लिहून घेतो, हो अजून प्रोत्साहन देऊन, चला आठवा आठवा आठवा, अजून काय अजून काय अजून काय. मग ते सगळं लिहून झालं की मग ते कागद घेतो, त्याला उलटं करतो आणि बाजूला कोपऱ्यात टाकून देतो. आणि मग त्यांचं काउन्सिलिंगचं सेशन होतं. आणि त्या सेशनमध्ये आम्ही त्यांना काय आठवायला सांगतो, की तुम्ही आयुष्यात आनंदाचे जे क्षण जगले, अगदी छोट्यातला छोटा आनंद त्यांना त्यांच्या ब्रेनमध्ये परत रिॲक्टिव्ह करतो. ते सगळे त्यांच्या आनंदाचे क्षण, पहिला कचरा निघून गेला, जे काही वाईट एकमेकांबद्दल राग आला होता सगळं सगळं लिहून घेतो, मग परत नवीन कागद देतो. आणि आता या कागदावर तुम्ही एकमेकांसोबत जगलेले आनंदाच्या क्षणाचे अनुभव लिहा. परत त्यांना वेळ देतो, मग 10-15, आणि त्याच्यातही प्रोत्साहन देतो की अजून आठवा, अजून छान आठवा. आणि मग ते जे कागद लिहिलेले आहेत ते एकमेकांना देऊन देतो, अहोंचा हिला, हिचा अहोंना. मग त्या कागदावर काय असतं, ते एकमेकांसोबत शब्दात नाही. आनंदाचे क्षण. मग जे हम्म. येताना हिच्यासोबत राहू शकत नाही, ह्याच्यासोबत राहू शकत नाही, असे आलेले लोक कसे जातात, आनंदी मग एकमेकांचा आनंदी होऊन जातो. हात निघून जातात. मग बघ, सोपं आहे की नाही हो? हो पण कठीण कोणी केलंय, आपल्याला जीवन जगता येत नाही म्हणून. म्हणून सांगते की जीवन जगणं, या 10 दिवसांमध्ये जीवन बदलणार नाही, पण जर तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी ज्यांनाही आपल्या प्रत्येक विषय वेगवेगळ्यांना कनेक्ट करेल, कुणाला फॅमिलीची असेल, कुणाला फायनान्स असेल, कुणाला रिलेशनशिप असेल, प्रत्येकाची नीड वेगळी असेल. पण या तत्वांना जर फॉलो केलं तर तुम्ही तुमच्या इच्छित ध्यानपर्यंत निश्चितच पोहोचू शकणार आहे आणि जीवनाचा तो आनंद नक्की अनुभवू शकणार आहे. तर आजपासून रेकीचे 5 तत्व हे आपलं जीवन राहणार आहे. आता बघूया रेकीची विशेषता काय आहे. 5 तत्व कळले ना सगळ्यांना? हो 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. हो ठीक आहे, थँक्यू. ओके, तर रेकी शिकण्याचे फायदे काय आहे? रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी काय? नैसर्गिक उपचार पद्धती आहे, हो नॅचरल पद्धती. हिलिंग पॉवर. रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी सर्वप्रथम आपल्यातले नकारात्मक ब्लॉकेजेस दूर करते. जी काही निगेटिव्हिटी आपल्यामध्ये असते, रेकी सर्वप्रथम त्या नकारात्मकतेला दूर करते. रेकी नैसर्गिक जे आहे बॅलन्स करते. आणि विकृती, जी काही निगेटिव्ह थॉट, नकारात्मक विचार, नकारात्मक कृती आपल्यामध्ये असतात त्याला दूर करून सकारात्मकतेला कायम करते. एका पॉझिटिव्ह ऊर्जेला ही रेकी ऊर्जा कायम करते. त्यानंतर रेकी व्यक्ति के आध्यात्मिक और व्यक्तिगत विकास के लिए प्रभावी साधन आहे. रेकी व्यक्तीच्या सेल्फ पर्सनॅलिटी त्यासोबतच आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रभावी साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे, यांनी कुठलीही हानी होत नाही. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे, यांनी व्यक्तीची कुठलीही हानी होत नाही. रेकी काय नाही करू, म्हणजे काय नाही आहे हे माहिती पाहिजे. तर रेकीला कुठलाही धर्म, पंथ किंवा वर्ग नाही आहे. ठीक आहे, की विशिष्ट एका धर्माची रेकी आहे, विशिष्ट एका पंथाची रेकी आहे, असं नाही आहे. त्यासोबतच रेकीचा तंत्र, मंत्र, मौलीविद्या, राक्षसी विद्या, संमोहन याच्यासोबत कुठलाही काही संबंध नाही आहे. नाही. आता ऑक्सिजन जेव्हा आपण ग्रहण करतो तर तो हिंदू, मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन या पद्धतीने येतो का? ऑक्सिजन सगळ्यांना सारखा नाही. मिळतो ना. त्याच हो. पद्धतीने रेकीची ही प्राण ऊर्जा प्रत्येकासाठी सारख्या प्रमाणातच प्रवाहित होत असते आणि प्रत्येकासाठी सारख्या प्रमाणातच ही प्राप्त देखील होत असते. ठीक आहे. रेकी जी आहे ती म्हणजे रेकीबद्दल काही गोष्टी आहेत. तर रेकीला काय म्हटलं जातं, की ही जन्मदोष दूर करू शकत नाही. पण आता आमचे एक गुरु भगिनी आहेत, त्यांची गोष्ट सांगते. त्यांनी रेकीतच आल्या आपल्या मुलीला ठीक करण्यासाठी. 13 वर्षाची त्यांची मुलगी होती, स्पेशल चाइल्ड होती. आता ती मुलगी 35च्या जवळपास आहे.
आणि ती मुलगी 13 वर्षाची असताना आईने रेकी शिकायला सुरुवात केली. आणि आता ती मुलगी किती वर्षाची आहे? 35ची. पण आता इतकी स्वस्त झालेली आहे, फक्त त्या मुलीचं लग्न झालं नाही, अन्यथा ती स्वतःचे सगळे कामं करते, आईची मदत करते. म्हणजे आईला जे वाटत होतं की बाबा आमच्याने जोपर्यंत होतं तोपर्यंत आम्ही हिचं करू, पण ज्यावेळेस वयामानानुसार आमचं नाही हिचं करणं होणार, मग हिचा सांभाळ कोण करणार? तर आज दिव्य रेकी शक्तीच्या दीर्घ उपचारामुळे त्या आईनी जी साधना केली आणि आईने जो मुलीवर उपचार केला, आज ती मुलगी स्वस्थ आहे. फक्त लग्न झाल्याने बाकी सगळे कामं ती व्यवस्थितपणे स्वतःची करते, कुटुंबाला देखील मदत करते. रेकी मृत्यू नाही टालते. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये रेकी कधीच येत नाही. अगर कोई व्याधी हद से ज्यादा बढ़ गई हो, म्हणजे एकदम लास्ट स्टेजला वगैरे असेल तर रेकी मदत करत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीचं कनेक्शन स्ट्रॉंग असेल तर मग रेकी नक्की मदत करते. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा, की तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने तो उपचार झाला आणि त्या पूर्णपणे स्वस्थ झाल्या. त्यानंतर शस्त्रक्रियेद्वारा काढून टाकलेला अवयव नवनिर्माण अजून रेकीने केला नाही. ठीक आहे. एखाद्याचा अपघाताने पाय किंवा हात निकामी झाला आणि तो रेकीतनं पुन्हा तयार झाला, असं काही झालेलं नाहीये. पण शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्या सोडवण्यासाठी, आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य देण्यासाठी रेकी एक उत्तम नाही तर सर्वोत्तम साधन आहे. पण फक्त रेकीला ऐकल्याने फरक पडत नाही. जसं आपल्या गावात भागवत लागते, तो बुवा येतो, 8 दिवस मस्त तुम्हाला ज्ञानाच्या गोष्टी देतो, मग तुम्ही दिलेली दान दक्षिणा घेऊन चालला जातो. बरोबर की नाही? आजकाल बुवा लोकांचे भाव पण खूप असतात, बरोबर असतात की नाही? मग ते खूप सारी दान हो. दक्षिणा लाखोंमध्ये असते, ते घेऊन जातात. पण त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा आपण इथपर्यंत कधी एंट्रीच करत नाही. तो सांगतो कुटुंबात प्रेमाने वागा, असं करा तसं करा, आणि तीच बाई त्या पंडालमधनं बाहेर गेली, अरे माझी सून अशी, माझी सून सासू तशी चालू होऊन जाते. मग ते 8 दिवसाचा भागवत या क्लासला बनवायचं नाही. ठीक आहे. इथे ज्या गोष्टी सांगितल्या त्या जेव्हा तुम्ही आपल्या आचरणात उतरवणार, कारण रेकी शिकण्यासाठी नाही, 10वी 12वीचा पुस्तक, त्याचा अभ्यास, ठीक आहे, आपल्याला कंचे भागुबे व आता कामात येत नाही. बोडमास फॉर्म्युला आता कामात येतो का? नाहीये. बरोबर की नाही? आज रिअल लाईफ मध्ये बोडमास फॉर्म्युला काहीच कामाचा नाहीये. 19च्या टेबलसाठी मी 4थ्या वर्गात असताना 3 दिवस वर्गाच्या बाहेर उभं केलं होतं आमच्या प्रिन्सिपलनी. पण आता 19च्या टेबलनी माझं काहीच अडत नाही. बरोबर की नाही? म्हणून ते, पण रेकीतले 5 तत्वांनी जीवन बदलतं, एवढं मी गॅरंटीने सांगते. हे 5 तत्व रेकीत जर म्हणून सांगते, रेकी शिकण्यासाठी नाही, ही जीवन जगण्याची कला आहे. जेव्हा आपण रेकी जीवनामध्ये आत्मसात करू, रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. आज विचार कर, आपल्या क्लासचा डे 4 आहे. मी कोण आहे हे आतापर्यंत सांगितलं का? फक्त खाली नाव दिसत आहे, डॉक्टर मंजुषा तांडेकर. आता ते तुम्हाला गुगलवर सर्च करून नाही भेटून जाईल. ठीक आहे. पण मी तेवढी एकदम खूप सोशल मीडियावर वगैरे ऍक्टिव्ह नसते. ओके. तर म्हणून तुम्हाला सांगते की रेकी खूप सुंदर आहे, आणि ही रेकी आपल्या आयुष्याला अधिक सुंदर आणि अधिक पॉझिटिव्ह बनवून जीवनाला आनंदी करू शकणार. तर आजचे हे 5 तत्व कसे वाटले? एनी शेअरिंग? कोण शेअर करेल? कारण नवीन टॉपिक अजून विशेषतः बाकी आहेत आपल्या, पण त्या सुरू केल्या तर वेळ होऊन जाईल. एनीवन, कसे वाटले 5 तत्व? सांगा ज्योती मॅडम, तुम्ही आज व्हॉलेंटियर होतात, कसे वाटले? छान वाटले. फक्त वाटले की आचरणात आणायचा संकल्प आहे? आचरणात आणायचे, ओके, ग्रेट. तरच आयुष्य सुंदर होणार ना. येस. म्हणून ही जगायची नाहीये, म्हणजे शिकायची नाहीये, जगायची कला आहे. जगायची नाही कला. तर शिकलं तर बस, आपण खूप सारा अभ्यास केला, खूप साऱ्या डिग्र्या घेतल्या, पण जीवन जगण्याला त्या मदत नाही करत आहे. बरोबर आहे? बरोबर. हो. म्हणून आपल्याला या ऊर्जांनी आपण आपल्या जीवनाला आनंदी करू शकतो, परमसुखी करू शकतो, समाधानी करू शकतो, आरोग्य संपन्न करू शकतो. ओके, चला. बोल बेटा श्लोक, काय म्हणतो? कसा वाटला क्लास आजचा? चांगला वाटला मॅम. मग 5 प्रिन्सिपल आत्तापासून जर तू वापरायला सुरुवात केली तर मोठा झाल्यावर तुझ्या लाईफ मध्ये किती छान होणार. खूप छान होईल मॅम. चला, ऑल द बेस्ट. आजपासून हे 5 प्रिन्सिपल्स आपल्याला आपल्या लाईफ मध्ये यूज करायचं. ऑल द बेस्ट बेटा. थँक्यू मॅम. थँक्यू.
मला खूप आवडतं लहान मुलं जेव्हा क्लासमध्ये असतात ना, कारण या वयात जर त्यांनी या गोष्टी आत्मसात केल्या तर त्यांचं आयुष्य खूप छान राहील. ओके, सो एनिवन. 230 लोक आवडले ना का सेशन? चला, स्वरा कांबळे मॅडम बोला. कुठं गेला स्वरा मॅडम? हा, हर्षद सर तुम्ही सांगा, तुम्ही व्हॉलेंटिअर होते. 5 तत्व जीवन. हो, एकदम एकदम छान वाटले, छान वाटले. आणि खरंच हे आहे, ऍक्च्युली माझ्या बहीण आहे, ती तुमची स्टुडंट होती आधी, आणि इनफॅक्ट आहे, तिनेही मलाही सांगितलं होतं. पण खरंच छान वाटलं, आज मी प्रत्यक्षात बघितलं असते आणि छान वाटलं, खरंच छान वाटलं. हे जे खरंच आपण आचरणात आणलं, म्हणजे पहिलं तर स्वतःसाठी, आणि दुसरं म्हणजे क्रोध न करणं. राग नाही केला ना, तर आपण खूप खूप काही हे करू शकतो, म्हणजे प्राप्त करू शकतो. आणि प्रत्येक काम, कुठलंही काम हे इमानदारीत जर आपण केलं तर खरंच ते काम सक्सेस होतं. आणि जसं तुम्ही मगाशी सांगितलं, चेतना अवचेतना त्या गोष्टींचा आपण कधीच विचार नाही केलेला, खरंच नाही केलेला. आणि जर त्या छोट्या छोट्या गोष्टींचा जर विचार केला तर खूप खूप बदल घडेल आपल्या आयुष्यामध्ये. मॅडम, खरंच छान वाटलं हे 5 तत्व मला. थँक्यू, थँक्यू. 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 चला, तर या पद्धतीने आज आपण रेकीचे 5 तत्व आपल्या जीवनामध्ये फॉलो करायला आजपासून सुरुवात करा. उद्या आपण रेकीचा इतिहास, रेकीची विशेषता आणि रेकी शिकण्याच्या किती पायऱ्या आहेत ते आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. शुक्रवार आणि शनिवार आपल्या क्लासला सुट्टी असते. नेक्स्ट वीक मध्ये आपले खूप महत्वाचे टॉपिक राहणार आहे, ते म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी तुम्ही इतरांचा औरा बघू शकाल, स्पर्श न करता स्कॅन करू शकाल. एखादा व्यक्ती असा वागतो तर का वागतो, 7 चक्रांची एनर्जी काय असते, अजून खूप सारं सिलेबस आपलं बाकी आहे. त्याच्यामुळे रोज अटेंड करा, वेळेवर अटेंड करा. तुम्ही खूप उशिरा येता 5-10 मिनिटापर्यंत, तर शार्प 3 वाजता जॉईन करा. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट. भेटूया उद्या परत या ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. खूप छान. थँक्यू.